नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा हे आपण आज बघणार आहोत। ऑफलाईन अर्ज आणि हा ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर हा अर्ज कुठे जमा करायचा, तर चला तर मग बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे। 1 नंबरला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचं आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव, हे दोन्ही नाव आपल्याला व्यवस्थितपणे टाकायचे आहे। त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक टाकायचा आहे, दिनांक असा टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे, महिना टाकायचा आहे, नंतर वर्ष टाकायचं आहे। व्यवस्थितपणे भरून घ्या। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, जन्माचे ठिकाण टाकायचं आहे, जिल्हा, गावाचं नाव, शहर, ग्रामपंचायत सर्वपणे आणि पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे, नंतर आधार क्रमांक। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, असेल तर होय करा, घेत असाल तर दरमहा किती रुपये काय ते टाकायचं आहे, नसेल तर नाही। वैवाहिक स्थिती, विवाहित असाल, घटस्फोटित, विधवा, निराधार, ते आपल्याला वरती वैवाहिक स्थितीमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्याचा बँकेचा तपशील लिहायचा आहे, बँकेचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड। त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, DBT लिंक आहे का, होय किंवा नाही या प्रकारे द्यायचा आहे। तर नारी शक्तीचा प्रकार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सामान्य महिला। त्यानंतर 12 क्रमांकाचा ऑप्शन आहे, खालील सर्व कागदपत्राची प्रति सादर अपलोड करण्यात यावी। त्यानंतर जे आपल्याला कागदपत्र लागत आहेत त्यामध्ये आधार कार्ड, आदिवास जन्म प्रमाणपत्र, आदिवास किंवा म्हणजे डोमसिल किंवा जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, अर्जदाराचे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, ही कागदपत्रे आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ही जमा करायची आहेत। त्यानंतर एक हमीपत्र पण भरून द्यायचं आहे आपल्याला। तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही अशी टिकमार्क करायची आहे तिथं। माझ्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी अशा प्रकारचे निवृत्तीवेतन घेत नाहीत ना, अशा प्रकारची इथं टिकमार्क करायची आहे। त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणारे 1,500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक लाभ घेतलेला नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत। माझ्या कुटुंबातील सदस्य राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ उपक्रमाच्या संचालक सदस्य नाहीत। माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही। माझ्याकडे 4 चाकी वाहन फक्त ट्रॅक्टर वगळून आहेत, नोंदणीकृत नाही। अशा प्रकारची टिकमार्क करायची आहे। आपला बायोमेट्रिक थंब OTP याद्वारे KYC होणार आहे। तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज या हेतून एकत्रित करण्याकरता आहे। हे फॉर्म भरून दिल्यानंतर त्यानंतर आपला हा फॉर्म ऑनलाईन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली ही पोहोच पावती ही भेटणार आहे। अंगणवाडी सेवकाकडून अर्ज जर प्राप्त झाल्यानंतर आणि अर्ज स्वीकारण्याची ज्यांनी आपला अर्ज स्वीकारला आहे अंगणवाडी सेविका, त्यांच्या इथं साईन राहणार आहे। त्याच्यानंतर हा आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या स्वीकारला जाणार आहे। ऑनलाईन अर्ज चालू झाल्यानंतर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तर 1-2 दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज पण चालू होणार आहेत मित्रांनो। ही ऑफलाईन अर्जाची ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।